काय विचार चालला तुझा? मजुरीच्या बाजारला जायचंय. अगं बाया, बाजारसाठी 8 दिवस झालं घरात सुजून बसली. जायच्या तयारीने सजून बसली. समजा पुढे आले का? अगं बाया 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 लय साथी आसरा असल्यावानी समजायची तयारी झाली. राधा गोदा हिरा नर्मदा तारा बदबदा. काय काम आहे का? नर्मदाची बहीण मिळवी लागते. ती भदभदा नर्मदा म्हण. नर्मदा नर्मदा हा ती म्हातारी कुत्री. माता कोतारी वरलं दात पडल्यामुळं आता खालनं हवा चालली ग. चिकटपट्टी अगं बसवली होती. रात्री 12 वाजता खोकल्याची कशी उभं आली. मुस्किना उडून गेली. काहीतरी सांगायला लागली. कशी मी तू वाचून घेऊ. तुला काय डोकं आहे का नाही? त्या म्हातारीला आळ्या मारून आणते. आळ्या मारून आणते. बाबाबाई बघू रे. काय करते ग? अगं तू काय शाने आहेत का ना? समजा पोरीने तयारी केली आणि तुला जो घरात टाइम लागला ह्याची कारण काय? सांग काय कारण तुझी? तुम्हाला काय माहित आहे का? काय काय? मी भल्या पाठीची उठली आणि तुमच्या आधी म्हणला का जाऊन ताबडतोब पुरीच्या आधी जाऊन नाच्यावर थांबती. घरात गेली घरात काय दूध शिल्लक नव्हतं. का? घरात दूध शिल्लक नव्हतं. बर बर बर. आता म्हशीच्या गोट्यात गेली. म्हशीच्या गोट्यात गेली. म्हशीच्या गोट्यात गेली. पाण्याची चरवी घेऊन बर म्हशीच्या कासात पाणी मारलं. मारलं पाणी लागली म्हैस पिळायला. पिळायला. माझी म्हैस दूध येईना ग. का ग? आता बाया म्हणलं माझ्या म्हाताऱ्यानं हा. 5,500 रुपये खर्च करून शिना म्हैस आणली कर कर ग. आणि दूध काय येईना. हा. भानगड काय नसते. काय झालं? म्हशीच्या गोट्यात पडला होता आणणार. बरोबर. माझ्या काय ध्यानात आलं नाही. बर ध्यानात आली मी काय केलं. तो काय केलं? पाण्याची चरवी तिथं ठेवली. हा. घरात गेली आणि घरात नाही पाणी. बरोबर. आपल्या घरात गेली असा एक उजेडाचा खंजीर आणला उजेडासाठी आणि खंजीरा खंजीर आणला. उजेडाच्या खंजीरानं बघितलं मस राहिली तिकड आणि रेड्या खालीच बसली होती. रेड्या खाली नाड आहे. रेड्या खाली बसली होती. तरी मी म्हणत होती हा. माझ्या म्हशीला आणलं त्यावेळी तिला 4 सड होतं होतं आणि ही एकच सड कसा लागतो. आता तुला कळलं सारं कवा? त्या रेड्याच्या गोट्या निभार लागायला लागल्या. नालायक बेशरम कुठली. काय झालं चल बाजारला पुढे जायचं. ये लवकर. काय समजलं तुला? मला माहिती आहे ना? आपण एका जायचंय बाजारला. बाजारला जायचं म्हणल्याच्या नंतर प्रत्येक पोरीने तयारी केली का? आज हातपात करून निघाले बाजारला. हे बघा सत्ययुगातला बाजार वेगळा. आता हा कलियुगातला बाजार वेगळा वेगळा. हाय का नाही? कसा वेगळा? कोणत्या बाजारात नाव वेगळंच आहे. आणि आता कलियुगाचा बाजार कसा आहे? कसा? जसं गिराईक लागेल तसं उरकायचं माझ्या मागे यायचं. अगं कोणी दही मागू बर 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 बर. अन्नाचा प्रसंग विचार विचार त्यांना. ए तुम्हाला काय घेते का? मला विचारलं. कुणाच्या नाव विचार केला. आता सांगू का? जाऊ दे 2-3 उन्हाळ्या पावसाळ्यात. ए अगं तोपर्यंत मला सांगणार आहे का? 15 तारखेपासून पाऊस चालू झाला. होय. आज काय नाही आपल्याकडे. काय म्हणतो? मावशी, हा. मी माल घेतला.
गाडगाची गाडग पालत केलं. मावशी अगं मी सांगत होती तुला काय घेते बासुंदी. असून दे अगं माझ्या मालाचं नाव बासुंदी. तुम्ही असून दे तर बासुंदी तर आणि बासुंदी. दिसायला साधी साडी दागिना दागिना टाकली घातला निघाली बाजारला. बरं असू दे. तिला विचारते, आज बाप कोण आहे? तिला विचार. तू काय घेते माल काय काय लस्सी उत्तम तरीचा माल घेतला. उन्हाळ्याचं दिवस आयचं थंडी गारठ्याचं बरं वाटतंय पोटाला आराम. लस्सी आणि निसायला अगं बाया मॅक्सी नेसू नको. अगं मॅक्सीनं काय होतंय माहित आहे का? अगं वाऱ्या कावदाना जर घावली वावटळी मग तुला हाताला लागणार हाय का नाही. आणि जर तू वाऱ्या कावदाना आलं मॅक्सीवर राहायची तुझं गायरान रिकाम. अगं तसं ना बर लस्सी मॅक्सी दागिना टॅक्सी का ना डिझेल नाका ड्रायव्हर फिराशी जत्र ते वाजवतंय तसं. बर हा आता मीच घेते. हा बर तू काय घेते? मी घेते नवऱ्याचं पांढरं दूध. येण्यात करते का आम्हाला? हा पांढरं दूध असतं माझ्या नवऱ्याचं पांढरं दूध. अगं नवऱ्यानं म्हशी आणल्या त्या 2-4 हा त्या म्हशी नवऱ्यानं आणलेल्या ती आजच्या आजच मी दूध घेतलंय. किती म्हणायचं? हा नेसायला नेसायला काय नाही तशीच निघाली आज. बुंगळी म्हणजे बुंगळी काय अगं साध्या साडीवर आणि दागिना दागिना म्हशीचा लोटणार खावलाय. नाना दावरी आहे लोकांचं ऊस आहे त्याच्या कडे. बरं चला अगं सर्वांना विचारते तू काय घेते का नाही. माझं काय म्हाताऱ्या मुंगसाचं अगं तसंच होतंय. वरलं 2 दात पडल्या तेव्हा खाल्ल्या फटकेत हवा जाते. त्याला चिकटपट्टी बसवून घे. बसवची पण खोकलं का हुसकून निघून जाते. माझी कर लाकडाची लेप मारून पण. म्हणजे पोट फुगून मारावी. तुझ्या मनात ठरव मग मी काय आपला करायचं. साधा माल घेते. साधा म्हणजे? साधा आणि सोपा. हा मी आज घेते भुईमुगाच्या शेंगा. अगो बाया मावशी काय का? आज माझा उपवास होता. बर. अगं एकादशी, एकादशी. हा. हा. सगळा बाजार फिरली बर. पण मला त्या शेंगाच मिळालेल्या नव्हत्या मिळाल्या मावशी. नाही. अगं तसं नाही. मी पंढरपूरच्या तीर्थाच्या ठिकाणी राहायला आहे. बर 5 रुपयाचं गिराईक होतं म्हणून गाडीवर मी शेंगा ऐकते. हा आणि असायला नेसाय नव्हता लागा. मुर्दा काढला तुझा. ही दाखवण्याची पद्धत आहे का? लोक 10 रुपये 15 रुपये पहिलं तिकीट होतं. आता 50-100 रुपये तिकीट आहे. पिक्चर बघायला जातात आणि तुझा फुकट. मग ही तर तुम्हाला कळणार. हा का? बघाय देखाय नाही याला लुगड्या दाखवून मारायचं आहे. फिर डोक्यावर घेऊन तशीच बावळट कुठली. आणि दागिना दागिना होय. हा दागिना हा दागिना काय नाही साधा माल घातलाय. अगं त्या नदीच्या पळत जायचं आपल्याला पाण्यातून. आपल्याला जायचं यमुनच्या ढाच्या पड्या. पाण्यात. मग ह्या या तुझ्या लंग्याला मैत्रिणी कसं काय होणार आहे पाण्यात? लंग्याला धक्का देखील लागत नाही. कसं काय बाया? तुम्हाला माहितीच नाही. हा ही लंगा जी आहे का नाही बर ही असा धरायचा नुसता. धरायचा. ए पुढे हा ते यांना दाखव. पाण्यात कधी लंग्यावर शिरलाय का? नाही 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 नाही. आज तुम्हाला सांगते ए, इकडे ये. लंग्यावर कशी शिरायचं. हिला सांग. असा लंगा धरायचा धरायचा. आणि पाण्यात जर आपण चाललो चाललो. आपल्याला जायचं यमुनच्या भाच्या पड्या. बर मग आपण काय करायचं असा नुसता लंग्याचा परकर धरायचा त्यांना ठेवर का? आणि जसं पाणी लागल हा तसा उगा वर सारायचा. अगं बाई गं. जसं पाणी लागल लागल. तसा उगा वर सारायचा. मारायचा. लंगाची लंगा शाबूत राहते. राहतो. पाणीची पाणी निघून जात जातं. आणि चिमणी पाणी पिते. ही शिकवायला लागली काय हिला वय गे. हे बावळट. हा चिमणी पाणी पाजायचं. सावजीबाई बाजारात जायचं हा आहे. जायचं. तो तुम्हाला काय माहित आहे का? तो काळा कृष्ण हा. प्रत्येक वेळेस आपल्याला अडवतो लढवतो चेष्टा मस्करी करतो. करतो. त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना आपण बाजारात जायचं. कसं जायचं सांगा का आवडतो. चला नकळा केला तर विक्रय होतो. चला. चला.